फायनल मेगा फायनल दर्जा कुणाचा धन्यवाद डीजे. हे गाणं वाजवलं मी मगाशी म्हटलं नाही. इंडियन काँग्रेस पार्टी, इंडियन नॅशनल पार्टी स्थापना 28 डिसेंबर 1885चा कालखंड होता. त्याच्यानंतर 1887चा तो कालखंड ओलांडल्यानंतर काँग्रेस पार्टीने या पूर्णपणे पाहिलं तर भारत देशामध्ये मार्गक्रमण केलं. मग भारत देशाच्या जडणघडणीमध्ये, भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, भारत देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये, भारत देशाच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काँग्रेसचा वाटा हा मोलाचा आहे. आणि आपण पाहिलं तर गुगलचं युग आहे, सोशल मीडियाच्या युगामध्ये. मित्रांनो, विसरू नका आमच्या काँग्रेस पक्षाचं योगदान. चला लगेच प्लीज. कुक्षेत 11 मला वाटतं टॉस आपण जिंकलेला आहे. बॅटिंगचा निर्णय असेल. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल त्यांचा विरोधी संघ असेल साईसागर युनायटेड ऐरोली गावाचं क्रिकेट, ऐरोली परिसराचं क्रिकेट जर म्हटलं तर लेदर आणि टेनिस बॉलचं कॉम्बिनेशन आहे. आणि कुक्षेत आमचं गाव जर म्हटलं आमच्या बाजूचं गाव. आणि या कुक्षेत गावामध्ये देखील लेदर बॉल, टेनिस बॉल क्रिकेटचं आणि पहिली ग्रीन आउटफील्ड असलेलं तर मैदान या कुक्षेत गावाचं. लगेच ऐरोली संघाचा कॅप्टन, आपले 11 प्लेयर्स. आज आपण पाहू शकाल ऑफिशियल पंच म्हणून 40 वर्ष ज्यांनी क्रिकेटची सेवा दिली आदरणीय उदय भाऊ तांडेल असतील. आणि मागील अनेक वर्ष गुरुनाथ पाटील खेळतोय. 30+ क्रिकेट असेल आणि व्यावसायिकता भरलेली आहे. क्रिकेटची जाण आहे त्यांच्याकडे. 42 रूल्स अँड रेग्युलेशन ज्याला लॉज म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेटच्या पटलावर ICC पॅनलचे. आणि तशा प्रकारचे नियम आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये आपण नेहमीच पाहतो. आणि खऱ्या अर्थाने पंचांचं कौतुक करणं जरुरी आहे. रखरखत ऊन, वातावरणामध्ये झालेला बदल आणि 8 तास उभं राहणं या मैदानावर आपण पाहताय. मग शरीराचा फिटनेस, मानसिक फिटनेस आपण पाहू शकाल. या पंचांचं कौतुक करावंच लागेल मित्रांनो. आज आमच्या संवेद आपण जर पाहिलं तर की स्कोरर लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहताय. नवीन युगामध्ये एक नवीन पाऊल आहे यांचं. आणि यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रसिद्ध करा आमच्या या गोठवली गावाच्या की स्कोरर या. आणि ती टीम पूर्णपणे सज्ज झालेली आहे. माझ्या डाव्या बाजूला आपण स्क्रीन पाहू शकाल. नीट अँड क्लीन. आणि डीजे सॅम, आमच्या सारसोले गावाचा डीजे सॅम. सन्माननीय आदरणीय भरतजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. ज्येष्ठ आहेत आणि मी नेहमी ज्येष्ठ नागरिकांबद्दल नेहमी म्हणतो हे श्रेष्ठ नागरिक आहेत. कारण तेव्हा सोशल मीडिया नव्हता, तेव्हा अशा प्रकारचे स्मार्टफोन नव्हते. आणि त्या काळामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे. उद्योजक क्षेत्रातील खूप मोठं नाव आदरणीय भरतजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान. ही परंपरा आहे या व्यासपीठाची, गोठवली गावाची. आणि के.जी. म्हात्रे असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची आणि सर्वच मान्यवर पाहुण्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. चला लगेच ऐरोली संघ आपण फिल्डिंग रिस्ट्रिक्शन लावून घ्यायचे आहे. सन्माननीय सदानंदजी मामा शेलार, आदरणीय मान्यवर व्यक्तिमत्व यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल या व्यासपीठावर. राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठवली गाव आयोजित युवा काँग्रेस चषक 2025 श्री वागेश्वर प्रसन्न भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व दुसरा आहे. मात्र आयोजनाबद्दल बोलायचं तर असं वाटतं की 10 वर्ष होऊन गेली या स्पर्धेला. सर्वोपरी सर्व समाविष्ट असं आयोजन आपण पाहताय. आणि या स्पर्धेचा चषक पाहताय आपण, चमचमाती ट्रॉफी ज्यांना लाख मोलाची चषक म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थाने युग बदलला, काल बदलला. 11 वर्षामध्ये, 11 वर्षांपूर्वी आपण पाहिलं 2004 साली जेव्हा यूट्यूब आलं ना क्रिकेटमध्ये, तेव्हा मात्र क्रांती झाली या क्रिकेटमध्ये. आणि त्या 11 वर्षांच्या वाटचालीचा देखील लेखाजोखा मांडला जाईल. आदरणीय रमाकांतजी नाना म्हात्रे साहेबांचं शुभागमन हात केला त्यांनी व्यासपीठाला. आणि तुम्ही येता मग एनर्जी येते. आमच्यासारख्या तरुणांमध्ये देखील वेलकम वेलकम ईच अँड एव्हरीवन टू प्रेझेंट हिअर इन RSA गोठवली आयोजित काँग्रेस ट्रॉफी 2025. चला ऐरोली संघ, 12 वाजून गेलेले आहेत. वेळ होती 11:30ची. वेळेचं बंधन आपण पाळायचं आहे ही विनंती असेल सर्वच. नेक्स्ट मॅच करता जे संघ दाखल होतील. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांच्या लढतीमध्ये आपण पाहू शकाल P1चं षटक. काही गोलंदाजीचे नियम आहेत, नियमावली आहेत, ते फॉलो करायचे आहेत. पंचांचा सन्मान करायचा आहे. कारण लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जगाच्या पाठीवर 198 देश
आणि यूट्यूबवर 10 देशांमध्ये बंदी आहे. आणि जेव्हा जेव्हा समालोचन करताना अनेक मित्र परिवार विविध शहरातील आमच्यासोबत जोडले जातात, मग कॉलेज जीवनाचे, कारण ही यूट्यूबची क्रांती आहे. 188 देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट की स्कोररचं. आदरणीय सुधाकरजी काका म्हात्रे साहेब, आमचा गोठोली गाव, गोठोली परिसर, सेक्टरचा परिसर असेल, आणि खऱ्या अर्थाने या मान्यवर पाहुण्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. आपण पाहताय RSA गोठोली आयोजित काँग्रेस चषक 2025. काँग्रेस चषक 2025 मित्रांनो, काँग्रेस पक्षाची रचना, काँग्रेस पक्षाची स्थापना, देशाच्या जडणघडणीमध्ये झाली, स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेलं योगदान, आणि खऱ्या अर्थाने काँग्रेस चषक 2025 क्रिकेटच्या पटलावरील स्पर्धा आपण पाहताय. माझ्या समोर अनिकेत रमाकांत म्हात्रे यांचा बॅनर फ्लेक्स दिसतोय, आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे निमंत्रक आणि आयोजक अक्षय रमाकांत म्हात्रे असतील, आणि त्यांची सर्व सहकारी टीम, खूप मोठी टीम आहे, आणि पडद्याच्या मागे अनेक सहकारी काम करत असतात या स्पर्धेच्या यशस्वी करता. अनुप पाटील, लेदर बॉल क्रिकेट मी उल्लेख केला. अंडरआर्म क्रिकेटपासून स्टार्ट झाल्यानंतर त्याने टेनिस बॉल क्रिकेट आणि नंतर मग लेदर बॉल क्रिकेटच्या काही क्लब क्रिकेटच्या स्पर्धा DY पाटील अकॅडमीमध्ये, आणि खऱ्या अर्थाने 007 हा क्रमांक दिसतोय त्याच्या टी शर्टवर. एका बाजूला अनुप पाटील, दुसऱ्या बाजूला आकाश सिंग. तर पहिलं P1चं षटक हाताळेल सर्वोत्तम गोलंदाज ज्याला म्हटलं जातं या 4 षटकांच्या षटकामध्ये. उंची चांगली आहे, शशांक. P1चं षटक, फिल्डिंगची रिस्ट्रिक्शन मर्यादा. आमच्या सोबत आज सँडी सर आणि गुरुवर्य दशरथजी पाटील सर यांचा देखील उल्लेख करावा लागेल. 25 वर्षांपूर्वी आम्ही माईक घेतला, आणि त्याच्यानंतर PK पाटील आमचे गुरुवर्य. जाऊया मॅचकडे. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुलचा दमदार स्ट्रोक जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. डीपी स्क्वेअर लेगची सीमा रेषा भेदतोय, आणि त्याचा फेवरेट शॉट आहे अनुप. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार म्हणजे आत्मविश्वास हाय असेल, मोटिवेशन हाय असेल, मनामध्ये काहीतरी रणनीती. आता मात्र गोलंदाजाला परिपक्वता, गुणवत्ता दाखवावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हरी इन पेस झाल्यानंतर पंच आमच्याकडे टर्न होतात. मी उल्लेख केला ना 42 नियमांचा, ICC पॅनलचे 24व्या नियमाचा उल्लंघन असं म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावर. व्हाईट बॉल, एक्स्ट्राज, धावसंख्या 1 ॲड होईल इन टोटलमध्ये, धावसंख्या 5 या आकड्यावर, 7 या आकड्यावर. आता मात्र गोलंदाजाचा कस लागलेला आहे. शफल झाल्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलोय. वीरेंद्र सेहवागची आठवण करून दे रहा चौकार असेल. अनुप पाटील याच्या बॅटमधून फुटवरचा वापर केला. फ्रंट फुटवर आल्यानंतर क्रिकेट आणि संगीत एक वेगळं नातं आहे. धावपळीच्या धकाधकीच्या युगामध्ये आपल्याला शांतता हवी असेल तर संगीत ऐका मित्रांनो. आणि आपल्या शरीराचा कस, शरीराच्या फिटनेस करता कुठलाही खेळ केला, मग क्रिकेट असेल, खो खो असेल. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. धावसंख्या 11 या आकड्यावर. ओहो हो हो, टप्पा पडल्यानंतर उचलला. याच दरम्यान आपण पाहू शकाल, मी उल्लेख केला आदरणीय रमाकांतजी नाना म्हात्रे आमचे मार्गदर्शक आहे. राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, विविध क्षेत्रांमध्ये नयुंबे करता दिलेलं त्यांचं जीवनाचं योगदान मी म्हणेन. आदरणीय रमाकांतजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन या व्यासपीठावर आपण पाहू शकाल. डॉट बॉल, अशा प्रकारचा डॉट बॉल गोलंदाजाला देखील एक आत्मविश्वास देतो. आता मात्र शफल झाल्यानंतर हाय कोऑर्डिनेशनचा वापर कला. ओ हो हो हो, सरळ सीमारेषे बाहेर डिलिव्हर केला ह्या चेंडूला, आणि जाईल लॉंग ऑफच्या सीमारेषे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधून. हा षटकार नव्या युगाचं नवं क्रिकेट आहे मित्रांनो, आणि काल बदलला अशा प्रकारचे टेक्निकली फटके आपण पाहिले. नवीन फटके प्रोड्यूस केलाय मिस्टर अनुप पाटील यांनी देखील. धावसंख्या धावफलकावर 17 या आकड्यावर, 17, लॉस ऑफ 0 विकेट. नाव हाय कारल्याची पिंडाई.
तेव्हा डीजे गॅदरिंग नको, प्लीज गॅदरिंग नको, कारण पहिलाच षटक चालू आहे. वेळेचं बंधन आपल्याला पाळावं लागेल. अतिरिक्त 2 सेमीफायनल फायनल आजच्या दिवसामध्ये म्हणजे 2-2.5 तास त्याच्यामध्ये जातील. लक्षात घ्या, थोडं स्पीड केला. धावसंख्या 17 आकड्यावर 17 आकडा नेहमी आपण पाहतो अशुभ मानला जातो, मात्र फॉर्ममध्ये आहे अनुप पाटील. हाय कोऑर्डिनेशनचा वापर, कलात्मक स्ट्रोक आपण प्रोड्यूस केला. अनुप पाटील याने 2 षटकार 1 चौकार. आता मात्र आत्मविश्वास अनुप पाटील याचा दमखम दिसतंय त्या खेळपट्टीवर. सफल झाला. आता मात्र रिव्हर्सचा फटका, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, मात्र डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल आणि वंडी. धावसंख्या 18, 1 ॲड इन टोटल मध्ये धावसंख्या 18 या आकड्यावर. शशांक पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर अतिरिक्त प्रेशराइज गोलंदाजी आपण पाहिली. शशांक याच्याकडे गुणवत्ता आहे, कारण जर P1चा षटक चालतोय मग तो आपल्या संघातील सर्वोत्तम गोलंदाज असेल. धावसंख्या अजूनही 18 या धावसंख्येवर. सुरुवात चांगली आहे. बघूया कुठला माइंड गेमचा आकडा आहे या 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा अनुप पाटील आपण पाहताय स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा शशांक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा 30 यार्डच्या दिशेने धावतोय. आता मात्र फटका हवेमध्ये आहे आणि परतावा लागेल पहिल्या विकेटला. आणि 18 या धावसंख्येवर पहिल्या विकेटचं पतन आपण पाहताय आणि 17 धावांची एक चांगला स्टार्ट वैयक्तिक फलंदाजीमध्ये आणि 18 या धावसंख्येवर पहिला विकेट इन टू द डगआउट मध्ये कुक्षेत 11 संघाचा. पॉवर प्ले 1ची मर्यादा संपलेली आहे या ठिकाणी. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट आणि 18 धावांचं धावपळक आपण पाहतो. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट, क्षणाक्षणाला बदलणारा गेम आहे क्रिकेट. मित्रांनो, कुठलाही आकडा तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही टेनिस बॉल किंवा कुठल्याही क्रिकेटमध्ये. मात्र तुमच्या मनामध्ये माइंडमध्ये असलेला एखादा आकडा किंवा टार्गेट विजयाचा आत्मविश्वास, विजयाचं मोटिवेशन देऊन जातं, कारण आकड्याचा खेळ आहे हा टेनिस बॉल क्रिकेट. दुसरं षटक आपण पाहताय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फिल्डिंग रिस्ट्रिक्शनची मर्यादा संपल्यानंतर अतिरिक्त दबाव, दडपण क्षेत्ररक्षण करताना किंवा गोलंदाजी करताना मग आपण पाहताय दुसरं षटक हात आलतोय. मिस्टर वैभव स्ट्राईक एंडला पाहू शकाल. सलामीचा फलंदाज आकाश सिंग. दुसऱ्या बाजूला 3ऱ्या क्रमांकावर संकल्प. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आपण एंड पाहतोय गोलंदाजीचा. उदय तांडेल एका बाजूला वरिष्ठ असे पंच आणि दुसऱ्या बाजूला गुरुनाथ पाटील. क्रिकेटसाठी खूप काही दिलेलं आहे मित्रांनो. मग नवी मुंबई शहर असेल, कल्याण डोंबिवली असेल, रायगड मधल्या पनवेल आणि उरण शहरांमध्ये अनेक वेळा त्यांना या यूट्यूबच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करताना आपण पाहतो. जाऊया, गोलंदाज सज्ज झालाय. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हर इन पीस लेझी एलिगन्स ज्याला म्हटलं जातं, सराव नव्हता आणि पहिला चेंडू वाईट टाकलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय 1 ॲड होईल. एक्स्ट्राच 2 आणि धावसंख्या धावपलकावर 19 या आकड्यावर. 19 लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र फुलटॉस बॉल, फटका फसलाय. नो मॅन्स लँड पोहोचू शकतो पडतो. हो, गतिमानतेने आपण पाहताय चेंडू पर्यंत पोहोचला आणि दुसरा विकेटला परत पाठवलेला आहे इन टू द डगआउट मध्ये. आकाश सिंग भोपला येणं फोडतात तंबूच्या त्या जशा दिशेने आपण पाहतोय इन टू द डगआउट मध्ये दुसरा विकेटचं पतन. सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक
राजकीय आणि आरोग्य क्षेत्रातील मंडळी आणि विशेष करून उद्योजक क्षेत्रातील, कामगार क्षेत्रातील हे सर्व मान्यवर पाहुणे त्या व्यासपीठावर आपण पाहताय. धावसंख्या 19 या आकड्यावर वैभव गोलंदाज, पहिला व्हाईट बॉल, त्याच्यानंतर मिळवली विकेट. कमबॅक केलेला आहे गोलंदाजीमध्ये आणि गुणवत्ता स्थापित केलेली आहे अजूनपर्यंत. तरी नवीन बॅटर जातो स्ट्राईक एंडला, मिस्टर विनय. विनय आणि संकल्प. आता मात्र 2 नवीन बॅटर, नवीन सुरुवात करायची आहे, एक टार्गेट अचीव करायचा आहे. विनय बघूया स्ट्राईक एंडला, नवोदित असा बॅटर. आता मात्र फुल टॉस बॉल, फटका मारलाय, चेंडू हाफवे मध्ये, अजून एक संधी लॉंग ऑफ रिजन मध्ये, बॅक टू बॅक दुसरा झेल. अशा प्रकारचा चेंडू, फुल टॉस चेंडू अनेक वेळा 10 चेंडूंमधून 8 वेळा सीमा पार जातो. मात्र फटका उंच बॅटच्या वरच्या झोनला लागला आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये हा झेल, बॅक टू बॅक दुसरा झेल. फलंदाज बल्लू, नए बैटर बल्लू आ गए, कुछ तो करना पड़ेगा बल्लू को. 11 नंबर की जर्सी पहने हुए दिख रहे बल्लू. नवीन फलंदाज बल्लू. आता मात्र 19 या आकड्यावर तिसऱ्या विकेटचं पतन. गोलंदाजीमध्ये कमबॅक, लगातारच्या 2 चेंडूवर 2 विकेट आपण पाहिले. 2 एक चांगले झेल, त्याच्यानंतर हॅट्रिकची संधी, विकेट, हॅट्रिक. आपण पाहता गोलंदाज वैभव. हॅट्रिकची संधी आहे स्ट्राईक एंडला बल्लू. बघूया, चांगली शरीरयष्टी बल्लू याची आपण पाहताय आणि काय करेल फलंदाजीमध्ये. पहिलाच बॉल, सावध पवित्र, हलकासा दिशा परिवर्तित केली डिक्लेअर क्षेत्राकडे आपण पाहताय. मग प्रेशर अतिरिक्त हटलेला आहे मी म्हणेन. आणि बऱ्याच काळानंतर धावसंख्या 20 या आकड्यावर, 20 लॉस ऑफ 3 विकेट आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर कुक्षत गाव चांगली सुरुवात झाली फलंदाजीमध्ये. अनुप पाटील, त्याच्यानंतर वैभव आला गोलंदाजी करता आणि पूर्णपणे सामन्याचा काटा आता मात्र बदललेला आहे. ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हरी इन पीस झाल्यानंतर पंच उदयजी तांडेल आमच्याकडे टर्न होत आहेत. हा वाईट बॉल, एक्स्ट्राज अतिरिक्त बाहेर गेला, एक्स्ट्राज ॲड होईल इन एक्स्ट्राजमध्ये, एक्स्ट्राज 3 आणि धावसंख्या धावपलकावर आपण पाहताय 21 या आकड्यावर, 21 लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही वैभवची चांगली सरासरीची गोलंदाजी चालू आहे. ओहो, बॅटचा एज लागला, गेला डिक्लेअर क्षेत्राकडे. वंडी कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा फटके मारण्याचा रूम देत नाही. अचूक टप्प्याची गोलंदाजी, हलकासा स्विंग आहे, गती आहे. वैभव याच्यामध्ये मॅच्युरिटी आहे गोलंदाजीची मी म्हणेन. आणि कुठल्याही क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही सराव करताना, मग अंडरआर्म क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, लेदर बॉल क्रिकेट असेल, सराव महत्त्वाचा आहे मित्रांनो. सराव तुम्हाला बरंच काही शिकवून जातो आणि सराव तुमच्या खेळाची गुणवत्ता वाढवून जातो. वैभव याचा गोलंदाजीचा चांगला सराव दिसतोय या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 22 या आकड्यावर, 22 धावांचा धावपळक अजूनपर्यंत आपण पाहताय. कुक्षेत गावाच्या त्या डगआउटमध्ये आपल्याला पाहू शकाल बल्लू याच्याकडे आशा आहेत आणि खऱ्या अर्थाने एक टार्गेट अचीव करायचं आहे पहिल्या इनिंगमध्ये. हो 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 हो, ऑफ टिपच्या बाहेर डिलिव्हरी इन पीस झाल्यानंतर बॅटच्या झोनपर्यंत, बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही बॅटरचा बॅट आणि हा डॉट बॉल. इट्स अ डॉट बॉल. आपण पाहताय सरासरीची गोलंदाजी, अचूक टप्प्यावर टाकलेली, डिलिव्हरी इन पिच केलेली. वैभव, मिस्टर वैभव याची ही भेदक गोलंदाजी. पुन्हा एकदा आता मात्र फुटवर्कचा वापर करतो, टप्पा बदलला, एका चांगल्या गोलंदाजाचे संकेत आहे मी म्हणेन. शॉर्ट प्रकारचा चेंडू टाकला, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आणि धावसंख्या या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 या आकड्यावर आणि 3 विकेट इन टू द डगआउटमध्ये. कुक्षेत 11 संघाची धावसंख्या. या दरम्यान तत्वम ट्रेडिंग लिमिटेड, निखिल मिसाल आणि सुमित पाटील यांच्या वतीने एक मला वाटतं लेग साईडला बॅनर आहे मिड विकेट स्क्वेअर लेग रिजनमध्ये आणि एक्स्ट्रा कव्हर्समध्ये एक बॅनर आहे. त्या बॅनरला डायरेक्ट हिट केला षटकार तर मला वाटतं 500 रुपयाचं रोख पारितोषिक. आज रविवार, आज काल्याचा दिवस, आज आमच्या खंडोबाचा दिवस, जेजोरी मल्हारीचा दिवस. वाजवा डीजे.
टीम मात्र 2004चं वर्ष मला आठवतोय. www.tenniscricket.in. संतोष नाणेकर माझा चांगला मित्र आहे मुंबई उपशहर परिसरातला. त्याने क्रांती घडवली यूट्यूबच्या युगामध्ये. ती वेबसाईट लॉन्च केली. ऋषी वैद्य आणि ओमकार देसाईंचे व्हिडिओ अपलोड केले. त्याच्यानंतर मग महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या या टेनिस बॉल क्रिकेटने. देशाच्या सीमा ओलांडल्या. अखाती देशापर्यंत पोहोचलं आणि याचं श्रेय त्या tenniscricket.in या यूट्यूब चॅनलला, वेबसाईटला आणि भारताची पहिली धावसंख्या 22 या आकड्यावर पहिली वेबसाईट होण्याचा मान देखील. आणि संतोष नाणेकर एका सर्वसामान्य कुटुंबातून आला आणि या यूट्यूबच्या दुनियाचा स्टार झाला याचा देखील उल्लेख करावा लागतो. आणि माझ्या समवेत की स्कोअरची टीम धावसंख्या 22 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती स्कोअर कार्डवर 18 धावा लागल्या होत्या. त्याच्यानंतर आला वैभव, 2 विकेट आणि 4 धावा फक्त. आणि बघूया आता मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर. सफल झाल्यानंतर बॅटचा एज लागला मात्र डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय. कनेक्टिव्हिटी पाहिली आपण तर कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त खराब चेंडू अजूनपर्यंत तरी आपण पाहताय. मागचे 7 चेंडू आपण पाहिले डिलिव्हर इन पिच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आकड्यांचा खेळ जो म्हटला जातो ना आणि क्षणाक्षणाला बदलणारा गेम जो म्हटला जातो ना क्रिकेटला, त्याचंच प्राच्यता आपण पाहताय या खेळपट्टीवर. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 23 या आकड्यावर. 23 धावांचं धावफलक, 3 विकेट इन टू द डगआउटमध्ये. आता मात्र एक मोटिवेशन द्यावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. 45 ते 50 टार्गेट अचीव्ह करावं लागेल. तो आकडा गाठायचा आहे, मेसेज द्यायचा आहे या कुक्षेत्र टीमच्या डगआउटमध्ये. बघूया बॅटर आहे नवोदित बॅटर आपण पाहताय मिस्टर संकल्प. हो 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 स्पॉट जर पाहिला गुडलेन स्पॉटवरला चूक टप्पा हलकासा टप्पा पडतोय. मात्र पॅडल स्वीप मारण्याचा जो प्रयत्न आहे डावखुरी हाताचा नॅचरल असा फटका ज्याला म्हटलं जातं आणि रवींद्र जडेजासारखा दिसतोय तो ॲज अ बॅटर म्हणून. मात्र डॉट बॉल खेळला. अशा प्रकारचे डॉट बॉल आपण खेळू शकणार नाही कारण एक टार्गेट अचीव्ह करायचं आहे आपल्याला. धावसंख्या स्थगित सीमित 23 या आकड्यावर. आता मात्र ज्या फटक्याचा मी उल्लेख केला, कनेक्टिव्हिटी 100% आणि साऊंड देखील क्लिक झाला आमच्या कॅमेरामध्ये. टक टकाटक षटकार. इट्स अ मॅक्सिमम. इट्स अ जे सुमधुर संगीत वाजते या क्रिकेटच्या मैदानावर, क्रिकेटच्या पटलावर आपण पाहताय. आणि धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 29 या आकड्यावर. संकल्प पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाजी करता. आता मात्र शफल झाल्यानंतर फुटवरचा वापर केला आणि फ्लिकचा फटका आपण पाहतो जाईल कव्हर पॉइंट रिजन मध्ये. षटकाराला फॉलो केलेला चौकार. डगआउट मध्ये टाळ्यांचा प्रतिसाद आपण पाहताय कुक्षेत्र 11 संघाच्या. आणि धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नांना देखील यश मिळताना पाहतोय. 33 या आकड्यावर आहे. लो फुल टॉस प्रकारचा चेंडू होता. तोपर्यंत एकच धाव, एका धावेवर सीमित ठेवलेला आहे. धावसंख्या 34 या आकड्यावर. 34. 34 धावांचं धावफलक आपण पाहताय. 3 विकेट इन टू द डगआउट मध्ये आहेत. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा येईल बल्लू. बल्लू बघूया गोलंदाज आहे. शफल झाल्यानंतर संधी आहे 30 यार्ड मध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहताय. अजून एक विकेट इन टू द डगआउट मध्ये. 34 धावांच्या आकड्यावर 4थ्या विकेटचं पतन. कुक्षेत्र 11 संघाची धावसंख्या 34.
चालू करा. ऐरोली संघ गॅदरिंग नको, टीम मीटिंग नको ही विनंती असेल. वेळ निघून गेलेली आहे बराच. धावसंख्या 34 या आकड्यावर 4 विकेटचं पतन आपण पाहताय. कुक्षत 11 संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र स्लॉग ओव्हर्स आणि स्ट्राईक एंडला मला वाटतं नवीन बॅटर जातो मिस्टर विनोद पाडील. एक चांगला मित्र आहे आमचा देखील, एक चांगला मी म्हणेन एक बॅटर आहे आणि अष्टपैलू कॅटेगरी आहे ज्याच्याकडे. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल मिस्टर संकल्प, नवीन गोलंदाज मिस्टर शुभम. स्लॉग ओव्हर्स बघूया. 6 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या इनिंगचा आणि 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवू शकतात ते दोन्ही बॅटर संकल्प आणि विनोद. संकल्प आपण पाहता त्याची शरीरयष्टी जर पाहिली ना, त्याची हाईट रिंकू सिंगची आठवण येते. आणि एक षटकार देखील, एक चौकार देखील, अजूनपर्यंत कनेक्टिव्हिटी चांगली आहे. बघूया संकल्प काय करेल या 6 चेंडूमध्ये ॲज अ बॅटर म्हणून स्ट्राईक एंडला आणि बॉलर म्हणून आपण पाहू शकाल मिस्टर शुभम. जलद गती बघूया, गतीवर स्वार झालाय का गोलंदाज. हो हा फटका एक्झिक्यूट केला ज्याचा मी उल्लेख केला. एक्स्ट्रा कव्हर्स भेदली या फटक्याने. 7 नंबरची जर्सी परिधान केलाय या संकल्प याने. एक षटकार, चौकार मोटिवेशन देणारा फटका मी म्हणेन. आपल्या डेगआउट मध्ये मेसेज देतोय मैं हूं ना. धावसंख्या 38 या आकड्यावर 38 धावांचा धावफलक. आता मात्र गाठायचा आहे तो 50चा आकडा. बघूया कशा प्रकारे खेळ करेल. मात्र कमबॅक करेल का गोलंदाज. पुन्हा एकदा गतीवार स्वार झालाय. शफल झाल्यानंतर शॉर्ट आर्म पुलचा फटका आपण पाहतोय. डावा पाय वाकवला होता, टायमिंग प्रॉपर होतं. मात्र सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपण पाहताय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. तितका दमदार फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी आणि रनिंग बिटवीन द विकेट. परिपूर्ण क्रिकेट पाहायला मिळालं. धावसंख्या 40 या आकड्यावर 40. लॉस ऑफ 4 विकेट. एका बाजूला संकल्प, याच्या बॅटचा फ्लो आपण पाहताय. युवा आहे, खूप काही शिकायचं आहे, नाव परिचित करायचं आहे कुक्षत गावाच्या वतीने संकल्प याला देखील. आता मात्र शफल झाल्यानंतर कनेक्टिव्हिटी आपण पाहिला. इट्स अ हाय ऑन द हँडसम आणि जाईल. इट्स अ मॅक्सिमम. या आकड्यावर 8 चेंडू फेस केले. माझे कॅमेरामॅन टेक्निकल हेड सांगतायत आणि 24 धावा. 300चा स्ट्राईक रेट आहे संकल्प याचा. खऱ्या अर्थाने त्याचे फटके पाहिले. शॉर्ट ऑन पुलचा फटका आणि क्षेत्र आहे डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, स्ट्रॉंग झोन ज्याला म्हटलं जातं. सराव करत असेल या फटक्याचा तो आपल्या गावाच्या मैदानावर. पुन्हा एकदा संकल्प ऑन स्ट्राईक एंडला. शफल झाल्यानंतर अतिरिक्त आखुट्यापेचा चेंडू होता. मात्र काय ताकद आहे या. छोटा पॅकेज बडा धमाका म्हणावा लागेल संकल्प याला. अजून एक चौकार आणि ज्या आकड्याचा उल्लेख केला अर्धशतक धावफलकावर कुक्षत 11 संघाच्या आपण पाहताय स्कोर कार्डवर अर्धशतक. आणि या अर्धशतकामध्ये अजूनपर्यंत 28 धावा नाबाद नॉट आउट खेळतोय संकल्प. तब्बल 2 षटकार आणि तब्बल 4 चौकार, 3 चौकार. संकल्प हे नाव लक्षात राहील मग या स्पर्धेच्या नंतर. बघूया पुन्हा एकदा. शफल झाल्यानंतर आता मात्र फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक, स्वतः गोलंदाज धावला. बघूया झेल टिपतो. यस, नियंत्रण आपल्या हातात. रनिंग केलं त्या शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये 30 यार्ड मध्ये आणि संकल्प याला डगआउटचा रस्ता दाखवलाय. मात्र संकल्प यानं एक खऱ्या अर्थाने 28 धावांची एक निर्णायक स्फोटक खेळलाय. आणि जसा डगआउट मध्ये जाईल ना तसा टॅलेंटचा प्रतिसाद मात्र प्रेक्षकांनी देखील या युवा फलंदाज करता एक टॅलेंटचा प्रतिसाद केला गेला पाहिजे. मी म्हणेन युवकांना मोटिवेशन देणं जरुरी आहे. यंग टॅलेंटेड असा आमचा संकल्प.
इन टू द डगआउटमध्ये भोपळाही न फोडता आणि 50 धावा आणि ज्याचा मी उल्लेख केला होता पहिल्या इनिंगमध्ये त्या आकड्याचा आणि 51 धावांचं टार्गेट या ठिकाणी गणिती आकडा सेटअप झालेला आहे. डीजे मान्यवर पाहुण्यांच्या सन्मानाकडे श्री नारायण गणपत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे, शुभ आगमन वेल आपल्या जीवनातील या क्रिकेटच्या स्पर्धेला ते देत आहेत. आणि हे सर्व मान्यवर पाहुणे जेव्हा येतात ना तेव्हा एक वेगळी ऊर्जा आम्हाला आयोजकांकरता सर्व आयोजकांच्या पाठीशी एक पाठिंबा असतो मी म्हणेन. कारण क्रिकेटची स्पर्धा आयोजन करणे 3 दिवसाची स्पर्धा नाही आहे मित्रांनो. मागील 15 दिवस या स्पर्धेबद्दल आयोजनामध्ये कशा प्रकारची खेळपट्टी असेल, 30 यार्ड असेल, ही सीमारेषा असेल, कशा प्रकारचे फ्लेक्स आपण पाहू शकाल आणि कशा प्रकारच्या ट्रॉफीज असतील. आणि खऱ्या अर्थाने आयोजन करणं म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे क्रिकेटच्या स्पर्धांचं. आणि खेळपट्टीचा दर्जा देखील आपण पाहतोय. क्युरेटर ज्यांनी खेळपट्टी बनवली त्या क्युरेटरचं देखील मी विशेष कौतुक करेन. दर्जेदार खेळपट्टी आपण पाहताय आणि मैदानाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. थोडंसं ग्रास आपण पाहताय आणि पुढच्या वर्षी अजून ग्रीनरी पाहायला मिळेल या मैदानावर RSA गोठवलीच्या. आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं मैदान क्रिकेटला आणि खेळाला साजेसा असा गोठवली गाव परिसर. आणि मला अजूनही आठवतोय काही नाईटच्या स्पर्धांचा अनुभव जेव्हा RSA गोठवलीच्या माध्यमातून आणि KG रमाकांत म्हात्रे असतील आणि त्यांचे पिताश्री रमाकांतजी म्हात्रे साहेब असतील त्यांच्या वतीनं नाईट स्पर्धांचं ते आयोजन, विविध मोठ्या मोठ्या उत्सवाचं आयोजन ते करायचे. आणि त्या आठवणी देखील या यूट्यूबच्या माध्यमातून शेअर करू इच्छितोय. अनेक आठवणी आहेत या नवी मुंबई क्षेत्रातील. नवी मुंबई शहर अग्री कोल्यांचं शहर, भूमिपुत्रांचं शहर, सागरी पुत्रांचं शहर ज्यांना म्हटलं जातं. चला फिल्डिंग रिस्ट्रिक्शन लावून घ्या प्लीज. कुक्ष संघाचा कॅप्टन आपण लगेच फिल्डिंगची रचना आरास मांडणी ज्याला म्हटलं जातं ती करून घ्यायची आहे या क्रिकेटच्या मैदानावर. 51 धावांचं टार्गेट. मी मगाशी म्हटलं ना कुठलाही आकडा तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही मित्रांनो. मात्र तुमच्या मनामध्ये असलेला टार्गेट एखादा आकडा तुमच्या विजयाचा आत्मविश्वास मिळवून जातो. हा टार्गेट 51 धावांचा कुक्षेत गावाच्या माइंडमध्ये, कॅप्टनमध्ये, 11 संघांमध्ये, डगआउटमध्ये विजयाची आशा देईल का? आणि दुसऱ्या बाजूला ऐरोलीचं क्रिकेट आपण पाहताय ज्यांनी नेहमी स्टँडर्ड क्रिकेट खेळलेलं आहे, हा आकडा गाठील का? येणारा काल ठरवेल. घोडा मैदान जवळ आहे. सेकंड इनिंगचा खेळ चालू आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल P1चं षटक हाता आलेल. अब्बू याचा खेळ मी पाहिलेला आहे मागील अनेक वर्षांमागे, काही वर्षांमध्ये. आणि त्याच्यामध्ये त्याने केलेलं पूर्णपणे पाहिला तर चांगली गोलंदाजी. अब्बू नेहमीच डिलिव्हरी करतो त्या खेळपट्टीवर आणि एक कॅप्टनचा आत्मविश्वास आहे. पहिलं षटक तू हाताळशील. अब्बू P1चं षटक हाताळेल. आणि एका बाजूला सर्वेश आणि दुसऱ्या बाजूला मार्को. सर्वेश आणि मार्को सलामीचे हे बॅटर आपण पाहू शकाल. 51 धावांचं टार्गेट आपण जर पाहिलं. आणि टेनेक्स कंपनीचा बॉल आपण पाहतोय, हा चेंडू आपण पाहतोय. आणि टेनेक्स हा कंपनीचा जो चेंडू असतो ना, जर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जर लागला तर ट्रॅव्हल होतो सीमारेषे बाहेर. आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. स्ट्राईक एंडला पाहू शकाल सर्वेश आणि मार्को हे दोन बॅटर आपण पाहू शकाल. आणि अब्बू याचा दर्जा, याची गुणवत्ता आता मात्र गोलंदाज म्हणून लागलेली आहे. कशा प्रकारे डिलिव्हर करेल, कशा प्रकारचे टर्न करेल चेंडू, कशा प्रकारचं व्हेरिएशन करेल, येणारा काल ठरवेल. कारण अब्बूकडे आहे गोलंदाजीची एक वेगळी गुणवत्ता. बघूया अब्बू राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राईक एंडला. शफल झाल्यानंतर टर्न झाला बॉल, अतिरिक्त इन स्विंग झाला. फ्रंटफूटचा वापर केल्यानंतर मग डॉट बॉल खेळला आपण पाहू शकाल. आणि पहिला बॉल डॉट बॉल. मात्र आत्मविश्वास असेल अब्बूकडे देखील. पहिलाच बॉल डॉट बॉल डिलिव्हरी इन पिच करतोय त्या खेळपट्टीवर.
पहिल्याच बॉलवर स्विंग दाखवला आपण पाहिलं आणि पुन्हा एकदा अब्बू सज्ज झालाय. हो आता मात्र अजून एक स्विंग दाखवतोय. जादूगरी दाखवतोय या खेळपट्टीवर अब्बू. या गोलंदाजाने अजूनपर्यंत 2 चेंडू डिलिव्हरिंग पिच केले. एक्स्ट्रा डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेला हा चेंडू. बॅटचा एज लागला आणि धावसंख्या 1 या आकड्याने आरंभ या 51 धावांच्या पाठलागाचा टार्गेटचा बघूया 1 या आकड्यावर. इन स्विंग, आउट स्विंग, शॉर्ट प्रकारचे चेंडू, गतिमानतेने टाकलेले चेंडू, फ्लायटेड चेंडू पाहायला मिळतील अब्बू याच्या या गोलंदाजीमध्ये. तशाच प्रकारे सेकंड स्लिपमध्ये जातोय स्वतः अनुप पाटील. ही रणनीती आहे. आता मात्र ज्याचा मी उल्लेख केला, फ्लाईट दिली, हलकीशी फ्लाईट, बॅटचा इनर एज लागला. अजून एक डॉट बॉल, अजून एक गुणवत्तापूर्ण गोलंदाजी डिलिव्हर करतोय मिस्टर अब्बू आणि अजूनपर्यंत 2 डॉट बॉल खेळलेत फलंदाज. धावसंख्या 1 या आकड्यावर. P1चं षटक आणि स्विंग प्रकारची गोलंदाजी चालू आहे. आता मात्र गती परिवर्तन केले. शॉर्ट प्रकारचा चेंडू टाकला. ही रणनीती आहे अब्बू याच्या गोलंदाजाची. आणि जर मैदानाचं परीघ पाहिलं तर डिक्लेअर क्षेत्राकडे गेला हा फटका. 1च धाव. धावसंख्या 2 या आकड्यावर. दोन डॉट बॉल, 2 वनडीज, अशा प्रकारे 2 धावा धावपलकावर आपण पाहताय. अब्बू याची कला, अब्बू याची जादू अजूनपर्यंत ॲज अ गोलंदाज म्हणून. आता मात्र अतिरिक्त डाव्या स्टिकच्या बाहेर डिलिव्हरिंग पीच झाल्यानंतर यष्टेक्षला विनोदला कलेक्ट करता आला नाही. तोपर्यंत वाईट एक्स्ट्रा 1+1 या 2 धावा गुरुनाथ पाटील आमच्याकडे टर्न होत आहेत. या अतिरिक्त 2 धावा एक्स्ट्राचं खातं खोललेलं आहे 2 या आकड्याने आणि धावसंख्या 4 या आकड्यावर. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट मित्रांनो. क्षणाक्षणाला कसा बदलतो क्रिकेट आणि म्हणूनच तर चाहता वर्ग करोडो आहे या टेनिस बॉल क्रिकेटचा आपल्या भारत देशामध्ये. पुन्हा एकदा अब्बू ऑन टू द गोलंदाजी एंडकडे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. सफल झाल्यानंतर आता मात्र संधी होती. हो डिक्लेअर क्षेत्राकडे जाते. मात्र या चेंडूचं थोडंसं विश्लेषण करावं लागेल. टप्पा पडला केलपेटीवर. अतिरिक्त इन स्विंग झाला. बॅटच्या वरच्या फ्लोरा किंवा हँडला लागला आणि खऱ्या अर्थाने संधी होती डिक्लेअर क्षेत्राकडे, ज्या क्षेत्रामध्ये अनुप पाटील तैनात होता. मात्र कौतुक करावं लागेल अब्बू याचं. कुठलाही मोठा फटका खेळण्याकरता कुठलाही रूम देत नाही आहेत मिस्टर अब्बू. धावसंख्या धावपलकावर 5 या आकड्यावर. 5 लॉस ऑफ 0 विकेट. आता मात्र संधी आहे आणि पहिलं विकेट इन टू द डगआउट मध्ये. पहिलं यश अब्बू याच्या दर्जेदार गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल आणि पहिलं विकेट इन टू द डगआउट मध्ये मिस्टर सर्वेश. इन टू द डगआउट मध्ये 5 या आकड्यावर. गोलंदाज अजून एक युवा गोलंदाज कुक्षित 11 संघाचा विनय. बघा विनयला खूप काही शिकायचं आहे क्रिकेटमध्ये. काही खेळाडू प्रसिद्ध झालेले आहेत, काही खेळाडूंना प्रसिद्ध व्हायचं आहे मित्रांनो, कारण ही क्रिकेटची चमचमाती दुनिया आहे. आपण पाहिलं ना राजस्थानची ती कन्या आणि सचिन तेंडुलकर सरांनी अपलोड केला तो सोशल मीडियावर व्हिडिओ. आता तिच्याकडे स्पॉन्सर्स आहेत, खूप स्पॉन्सर आहेत आणि झहीर खानची ॲक्शन होती, तिच्याबद्दल बोललं जाईल. सुशीला मीना त्या कन्येचं नाव आहे.
जाऊया मॅच कडे, बघूया विन आहे ऑन टू द गोलंदाजी एंड कडे. धावसंख्या 5 या आकड्यावर. पहिलाच बॉल आपण पाहता शॉर्ट आर्म पुलचा फटका होता. मिस टाइम स्ट्रोक 30 यार्ड मध्ये एकच धाव. कुठलाही अतिरिक्त रूम नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा खाली राहिला होता खेळपट्टीमध्ये. या दुपारच्या सत्रामध्ये देखील विनयाचा चांगला स्टार्ट आहे ॲज अ गोलंदाज म्हणून. मार्को यांनी वैयक्तिक फलंदाजीचं अकाउंट ओपन केले. धावसंख्या 6 या आकड्यावर. नवीन बॅटर शशांक जाईल स्ट्राईक एंडला. सफल झाल्यानंतर शॉर्ट आर्म पुलचा फटका आपण पाहता, मात्र डिक्लेअर क्षेत्राकडे जातोय. डी क्षेत्र एकच धाव. धावसंख्या 7 या आकड्यावर. सातव्या आकड्यावर विनयाची गोलंदाजीची अजूनपर्यंत चांगला स्टार्ट आहे गोलंदाजी म्हणून. आता मात्र हा फटका बिस टाइम स्ट्रोक आपण पाहताय. प्रॉपर टायमिंग नाही तोपर्यंत चेंडू जाईल मिड विकेट रिजन मध्ये. P1चं षटक संपल्यानंतर मर्यादा क्षेत्ररक्षणच्या संपलेल्या आहेत. आपण पाहताय सीमारेषे लगत हे क्षेत्ररक्षण आणि 3 चेंडू डिलिव्हर केले आणि अजूनपर्यंत 3 धावा. विनय याच्या चेहऱ्यावर हलकीशी हसी आहे कारण गोलंदाजी चांगली चालू आहे. धावसंख्या धावपलकावर आपण पाहताय 8 या आकड्यावर. आता मात्र टप्पा पडल्यानंतर अजून एक डॉट बॉल. आपल्या वैयक्तिक गोलंदाजीमध्ये पहिला डॉट बॉल डिलिव्हर करतोय. 4 चेंडूचा खेळ संपला या दुसऱ्या षटकामध्ये. 3 धावा दिल्या विनय यानं आणि नवोदित यंग टॅलेंटेड असा गोलंदाज आपल्या संघासाठी योगदान देतोय कुक्षेत संघासाठी. आता मात्र फ्लाईट दिली. फुल टॉस बॉल जाईल डिक्लेअर क्षेत्राकडे. गुरुनाथ पाटील आमच्याकडे इशारा दाखवतात की 1D इट्स अ डिक्लेअर क्षेत्रामध्ये. धावसंख्या धावपलकावर 9 या आकड्यावर. 9 लॉस ऑफ 1 विकेट. सरासरीची गोलंदाजी, सरावपूर्ण गोलंदाजी, व्हेरिएशन असलेली गोलंदाजी आपण पाहताय. स्विंग दाखवतोय विनय. आता मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. तोपर्यंत शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये तो चेंडू पोहोचल्यानंतर एकच धाव. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये दशकात. आणि जेव्हा जेव्हा 10 आकडा येतो ना टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या पटलावर, तेव्हा आम्हाला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण होते. 10 नंबर क्रमांकाची जर्सी, 24 वर्षांची क्रिकेट कारकीर्द आणि लिटिल मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सर यांची देखील आठवण. 10 क्रमांक लागलेला आहे स्कोर कार्डवर. संपलाय 2 षटकांचा खेळ. बाबूराव डाहोलकर साहेब आणि 40+ आमचे अशोक मामा पाटील साहेब या मान्यवरांचं शुभ आगमन. महापे गाव, महापे परिसर हे सर्व मान्यवर पाहुणे वरिष्ठ आहेत आमचे आणि खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक आहेत. सर्व मान्यवर पाहुण्यांचं शब्द सुमनांनी या व्यासपीठावर स्वागत करूया. जाऊया मॅचकडे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या आकड्यावर. हो हा फटका एक्झिक्यूट केलाय मात्र जाईल डिक्लेअर क्षेत्रामध्ये. धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 लॉस ऑफ 1 विकेट. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. आता मात्र 11 चेंडू आणि मला वाटतं 40 धावांची आवश्यकता आहे. टार्गेट बदललं, आकडा बदलला, समीकरण देखील बदललं. 11 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता रिक्वायरमेंट टार्गेट. सफल झाल्यानंतर कुठलाही अतिरिक्त आपण पाहताय पुन्हा एकदा फटका जाईल डिक्लेअर क्षेत्राकडे. यस पंच आमच्याकडे इशारा दाखवतात. हा अजून एक डिक्लेअर क्षेत्रामध्ये 1D. धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजीची करामत आपण पाहायला मिळते कुक्षेत संघाच्या वतीने. हे तिन्ही गोलंदाज अजूनपर्यंत अबू, विनय आणि बल्लू. आता मात्र फटका कनेक्टिव्हिटी चांगली आहे. जाईल का सीमारेषे बाहेर आणि सीमारेषेलगत टिपलेला एक सुरेख झेल. नियंत्रण आपल्या हाताचं आपण आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकाल. बॉडी बॅलन्स आपण पाहताय आणि सीमा रेषेलगत टिपलेला आहे अतिशय दर्जेदार झेल.
हो ऑफस्टिकच्या बाहेर चांगला स्पॉट म्हणावा लागेल त्या खेळपट्टीचा. अजून एक डॉट बॉल. धावसंख्या 12 या आकड्यावर. सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आणि मला वाटते सरावपूर्ण गोलंदाजी. या क्रिकेट मोसमाचा विचार केला ना 2024-2025 या वर्षातील एक दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल. कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही आहे या ऐरोली संघाच्या बॅटरकडे, तर गोलंदाजी चांगली आहे. आणि अजून एक डॉट बॉल. धावसंख्या 12 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहताय. बल्लू याची ही सुरेख गोलंदाजीचं विश्लेषण अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. फटका पासलाय. फुल टॉस चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 13 या आकड्यावर. 13 संपलाय. 3 षटकांचा खेळ आणि धावसंख्या 13 या आकड्यावर. आता मात्र मर्यादित 6 चेंडूमध्ये 38 धावांची रिक्वायरमेंट आवश्यकता आहे. 6 चेंडू 38 धावांची आवश्यकता. हे सोशल मीडियाचं युग आहे. माझ्यासोबत की स्कोअरची टीम आणि यूट्यूबमध्ये कोण कधी प्रसिद्ध होईल सांगू शकत नाही. म्हणून तर त्या राजस्थानच्या मी कन्येचा उल्लेख केला. सुशीला मीना, झहीर खानची ॲक्शन. गरिबीतील कुटुंब. टी व्ही पण नाही त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या गावामध्ये पण टी व्ही नाही आहे. त्यांच्या सुशीला मीना या कुमारीच्या त्या गावामध्ये. मात्र तिला क्रिकेटचं वेड होतं मित्रांनो आणि ती ॲक्शन यूट्यूबवर टाकली. व्हिडिओ आला. 6 चेंडू आणि 38 धावांची गरज. पहिला चेंडू मारलेला आहे. प्रहार केलाय. जाईल का सीमारेषे बाहेर. आणि अजून एक प्रेक्षक झेल. अजून एक झेल. अजून परतावं लागेल. आणि मी का उल्लेख केला सुशीला मीना या कन्येचा. 10 वर्षाची कन्या आहे राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातल्या रामेर तालाब गावातील सुशीला मीना ही 10 वर्षाची मुलगी आणि लहानपणापासून गरिबात जीवन. तिच्या कुटुंबाकडे टी व्ही नाही आहे आणि तिच्या गावामध्ये पण टी व्ही नाही आहे. मात्र झहीर खानची ॲक्शन आणि सर सचिन रमेश तेंडुलकर सरांनी अपलोड केला तो व्हिडिओ. आता मात्र स्पॉन्सरची लाईन लागलेली आहे त्या कन्येकडे. क्रिकेट जगतामध्ये येणारी स्टार असेल. 5 बॉल 38 धावा. अजून एक. आता मात्र षटकार. कनेक्टिव्हिटी आपण पाहताय. बॅटर आहे नवीन बॅटर अभिषेक. याच्या बॅटचा फ्लो आपण पाहिला. मात्र क्रमवारी जर पाहिली तर 3 विकेट इंटरव्हल डगआउटमध्ये आपल्याला पाहतोय आणि मर्यादित 4 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. अभिषेक याचा पहिला षटकार. या इनिंगमधला ऐरोली संघाच्या बॅटरचा पहिला षटकार आपण पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 19 या आकड्यावर. आता मात्र शफल झाला. अजून एक स्ट्रोक डिलिव्हर केलाय. 1 हँड झेल पकडण्याचा प्रयत्न होता आणि हा अजून एक षटकार. डीप मिड विकेट काऊ कॉर्नरची सीमारेषा भेदली अभिषेकच्या बॅटनं. हा फ्लो पाहिला आपण. अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या आता मात्र डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसऱ्या षटकारानं मात्र सामन्याचं पारडं झुकलेलं आहे कुक्षेत्र 11 संघाच्याकडे. कारण गोलंदाजी दर्जेदार झाली. 51 धावांचं टार्गेट. खेळपट्टी पूरक आहे मी म्हणेन ॲज अ बॅटर युनिट करता. मात्र चांगली गोलंदाजी केली. अजून एक फटका. अभिषेक याच्या बॅटचा फ्लो आपण पाहताय आणि भेदले लॉंग ऑफची सीमारेषा. चौकार. धावसंख्या धावफलकावर 29 या आकड्यावर. आकड्यावर 51 धावांचा डावफलक. कुठंतरी अतिरिक्त दबाव दडपण फेस केलं ॲज अ बॅटिंग युनिट म्हणून ऐरोली संघाच्या बॅटरनी. अजून एक फुल टॉस बॉल आणि अजून एक षटकार. मात्र विजयी होतोय कुक्षेत्र 11 संघ. वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक. चांगला खेळ केला. फाईट बॅक देण्याचा प्रयत्न केला ऐरोली संघानं. नेक्स्ट स्पर्धांकरता आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय आणि जाऊया या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅचकडे.